गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आज आपण बघूया डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला गायडेड मेसेज काय असणार आहे आपल्या युनिवर्सकडनं. मदर काय आहे, मदर नेचर, मदर युनिवर्स, एंजल्स प्लीज गाईड करा माझ्या व्ह्युअर्ससाठी काय गायडेड मेसेज आहे आज. माझ्या व्ह्युअर्सची मॉर्निंग एनर्जी आज काय असणार आहे प्लीज गाईड करा एंजल्स. प्लीज गाईड करा. 2 मेसेजेस आले. राशी पाहूया आपण. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज असतो. जनरल रीडिंग असते, ही कलेक्टिव्ह रीडिंग असते. फक्त बघूया कुठली राशी जर डिप्रेशनमध्ये असेल तर त्यासाठी आपल्याला काय मंत्र आहे गाईड करा एंजल्स. रास पण आलेली आहे. मेष म्हणजे एरीज, मेष रास. आजचा मेसेज पहा तुमच्या लाईफमध्ये कुठपर्यंत रेझोनेट होतो आहे. आणि जर मेष रास खरंच तुमच्या जीवनात कुठलं डिप्रेशन टेन्शन असेल तर ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमःचा जाप मेष राशीनेच म्हणजे एरीजने करायचा आहे. तर हा मेसेज आता सगळ्यांसाठी आहे. कलेक्टिव्ह रीडिंग आहे, ही जनरल रीडिंग आहे. तर बघूया आज आपण आपला गायडेड मेसेज युनिवर्सचा आपल्यासाठी काय आहे मॉर्निंग एनर्जीजमध्ये. हॅपीनेस, सुख येतं आहे तुमच्या जीवनामध्ये, आनंद येतो आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि सेकंड चान्स, एक दुसरा चान्स तुम्हाला युनिवर्स इकडे देत आहे. तर आजचा आपल्याला गायडेड हाच मेसेज आहे, हॅपीनेस आणि सेकंड चान्स. तर युनिवर्सने इकडे आपल्याला गाईड केलेलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या प्रोस्पेक्टमध्ये आत्ता चालत आहात, लाईफच्या ज्या फेजमध्ये तुम्ही आहात, तर तिकडे तुमच्या दुःख, तुमची कष्ट युनिवर्सने तुमची बघितले आहे. हालाकीचे दिवस, जे परिस्थितीतनं तुम्ही जातात, ज्या गोष्टीला तुम्ही खूप पॉझिटिव्हली फेस करत आहात, त्या गोष्टींचं इकडे तुम्हाला युनिवर्स गाईड करत आहे, ब्लेस करत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक चांगला हॅपीनेस येत आहे, तुमच्या जीवनामध्ये आनंद येत आहे, आनंद वार्ता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि सेकंड चान्स इकडे भेटत आहे. जीवन लाईफ तुम्हाला एक सेकंड चान्स देत आहे. जर कुठल्या लाईफच्या प्रोस्पेक्टमध्ये तुम्ही असाल, करिअरसाठी, फायनान्ससाठी, पर्सनल मॅरिड लाईफसाठी, रोमॅन्टिक लाईफसाठी, तरी युनिवर्स इकडे तुम्हाला सेकंड चान्स देत आहे, अजून एक संधी देत आहे. तर नक्कीच जे आपण चुका करत आलो आहोत तुमच्या लाईफमध्ये, ज्या तुमच्याकडून मागून काही चुका वगैरे झाल्या असतील, तर त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इकडे क्षमा भेटून युनिवर्स सांगत आहे मी अजून एक तुला चान्स देत आहे. तर सेकंड चान्स खूप कमी भेटतो आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफसाठी, कुठल्या पण गोष्टींसाठी. तर तो सेकंड चान्स तुम्हाला इकडे युनिवर्स देत आहे, एंजल्स देत आहे. तर नक्की त्याच गोष्टीचा फायदा करा, त्याचं सोनं करा. जर तुम्ही तुमची मॅरिड लाईफ, तुमची रोमॅन्टिक लाईफसाठी, लव्ह लाईफसाठी बघत असाल, सेपरेशनमध्ये चालत असेल तुमचं रिलेशनशिप, मॅरिड असाल, अनमॅरिड असाल, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, जे काही असेल, जे कुठली सिच्युएशनशिप असेल तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही जे बघत असाल, तरी युनिवर्स सांगत आहे तुमच्या रिलेशनशिपला ते एक सेकंड चान्स देत आहे. पूर्णपणे तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, सेपरेशनमध्ये असाल, तर तिकडे युनियनचे चान्सेस आहेत, युनियन होत आहे. तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चान्स, सेकंड चान्स युनिवर्स देत आहे. त्याचा हॅपीनेस, त्याचा आनंद तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या नात्याची एक नवीन सुरुवात होऊ पाहत आहे. तर नक्कीच या गोष्टीला स्वीकारा. बिझनेसमध्ये लॉस झाला असेल किंवा काय झालं असेल तर अजिबात डगमगू नका. तिकडे पण तुम्हाला युनिवर्स सेकंड चान्स देत आहे. डगमगू नका की हा बिझनेस फेल झाला, आता काय करू. अजून एक संधी भेटत आहे. पुन्हा नव्याने स्टार्टअप करा, नव्याने स्पीड धरा. नक्कीच यश तुम्हाला भेटणार आणि त्या गोष्टीचा प्रॉफिट होणार आणि त्या गोष्टीचा आनंद इकडे तुमच्या जीवनामध्ये नक्की होणार आहे. जरी तुमचं डिवोर्स झाला असेल, तुम्ही सेकंड मॅरेजसाठी बघत असाल वगैरे, तरी युनिवर्सनी बोललेलं आहे की डगमगू नका. लाईफ तुम्हाला अजून एक सेकंड चान्स देत आहे. जो कुठला पार्टनर असेल तो डिवाइनली ब्लेस्ड असणार आहे, गायडेड असणार आहे. त्या पार्टनरचा एक्सेप्ट करा, स्वीकार करा आणि नव्याने आयुष्याची तुम्ही सुरुवात करा. नवीन दुसरं जे लग्न असेल तुमचं, सेकंड मॅरेज जर तुम्ही त्यासाठी जरी बघत असाल डिवोर्स घेऊन नवीन लाईफ सुरू करण्याचं, तर तो सेकंड चान्स पण तुम्हाला युनिवर्स इकडे देत आहे. त्या लाईफमध्ये पण तुम्ही, त्या मॅरिड लाईफमध्ये पण तुम्ही आशीर्वादित असणार आहात, हॅपीनेस येणार आहे. जर टॉक्सिक रिलेशनशिप असेल तर ते एंड होत आहे इकडे तुमच्या मॅरिड लाईफचं. डिवोर्स घेऊन जर तुम्ही पूर्णपणे नवीन पद्धतीने आयुष्य जगण्याचा विचार करत असाल सेकंड मॅरेजमध्ये, तर तेही युनिवर्सने तुम्हाला सांगितलं आहे. सेकंड चान्स भेटत आहे आपल्या जीवनासाठी. नवीन लाईफ पार्टनर तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्ट होत आहे आणि तो लाईफ पार्टनर तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान घेऊन येत आहे. तर नक्कीच ह्या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा आणि
होईल तितकं आपल्या हातातनं सत्कर्म करायला मात्र विसरू नका. होईल तितकं यथाशक्तीप्रमाणे अनाथ गोरगरीब विधवांना मदत करायला नक्की विसरू नका. तर आजचा आपला हाच गायडेड मेसेज आहे, सेकंड चान्स आणि हॅपीनेस. तर आपल्याला सेकंड चान्स भेटलेला आहे. ज्या ज्या कुठल्या गोष्टींना आपल्या हात चुकीच्या झाल्या आहेत किंवा फेल झाल्या आहेत तर त्या गोष्टींसाठी दुःख करू नका. दुसरा चान्स भेटत आहे तर ती गोष्ट पुन्हा आपण नव्याने सुरू करू, नव्याने रिपेअर करू आणि लाईफला पुढे घालू. तर नक्कीच ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला सुख आणि समाधान भेटणार आहे. तर लाईफ सायकल असते, दुःखामागून सुख, सुखामागून दुःख. तर हा सर्कल चालूच राहणार आहे. फक्त डगमगायचं नाही, आपल्यावर विश्वास ठेवायचा, आत्मविश्वास आपला बळकट करायचा आहे आणि जे काही असेल ते सरेंडर करा तुमच्या युनिवर्सला, तुमच्या इष्टदेवतांना. जे चांगलं, जे योग्य तेच आपल्याला भेटणार आहे. तर नक्कीच आपले इष्टदेवता, आपले पूर्वज, आपले युनिवर्सचा आपल्यावर 24 तास पहारा असतो. ते आपल्याला ब्लेस्ड करत असतात आणि जे योग्य आहे तेच आपल्या जीवनामध्ये योग्य टायमावर, डिवाईन टाईमवरच आपल्याला भेटतं. तर नक्की आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचा जाओ. धन्यवाद.